तर जुन्नर तालुक्यातील खोडद या जीएमआरटी दुर्बिणीवरती पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रतिकूल परिणाम होणार असल्याचं प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने परवानगी नाकारलेली आहे। तर रेल्वे मार्गावरील आक्षेप टाळण्यासाठी जीएमआरटी तांत्रिक उपाय योजावेत, अन्यथा जीएमआरटीचं स्थलांतर करावं अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केलेली आहे। पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत जीएमआरटीने घेतलेल्या भूमिकेवरती खासदार अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत जीएमआरटी प्रकल्पाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। यावरती बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सडकून टीका केली आहे। माझी भूमिका हीच आहे की जीएमआरटीमुळे 1996 सालपासून जर आपण बघितलं तर आंबेगाव तालुक्याचा काही भाग असेल, जुन्नरचा संपूर्ण तालुका असेल, यामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स होत नाहीयेत। त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत चाललेल्या आहेत। लोकांचं लँड होल्डिंग कमी झाल्यामुळे इथल्या भागातल्या तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी या हव्या आहेत आणि अशामध्ये रेल्वे मार्गाचे फायदे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत। पुणे नाशिक रेल्वेचा नेमका फायदा काय हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यामुळे माझी भूमिका हीच आहे की प्रत्येक वेळी एक आडमुठी भूमिका जीएमआरटीने घेऊ नये, एवढीच माझी साधी अपेक्षा आहे। रेल्वेसाठी हा प्रकल्पच बंद करणं हा काय पर्याय नाही। रेल्वे आणि जीएमआरटी दोन्ही समांतर कसे राहतील हे बघायचं सोडून हे बंद करा आणि ते चालू करा, मग 10 वर्ष का नाही केलं? मग 6 वर्ष करायला होतं ना, नाही केलं का नाही केलं? आणि आता तुम्हाला कुठं झालं? मला 15 वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल रेंज येत नव्हती त्या परिसरामध्ये मी स्वतः मार्ग काढला। मी त्या स्टँडिंग कमिटीमध्ये असताना सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं, जीएमआरटीच्या लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं मोबाईलच्या सगळ्या कंपन्यांना की तुमची फ्रिक्वेन्सी वेगळ्या पद्धतीनं ट्युनिंग करा, जी जीएमआरटीची अडचण येणार नाही। त्याप्रमाणे केलं ना, आज मोबाईल चालू आहेत। त्याचं कारण मी त्यावेळेला इनिशिएटिव्ह घेतला होता।